की कामा नागांवर माझा सर्पकुळावर नाही तुम्ही केव्हाही करू पावणार. नागराज एक लक्षात ठेवा, बलीचं उदाहरण तुम्ही माझ्या समोर आणतात. बलीन आणि तुमच्यात काय साम्य दिसतं काय हो तुम्हाला? नाही दिसलं का? आमच्यात साम्य बलीनं माझ्यावर विजय संपादन केला. तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझ्यावर विजय संपादन केला? म्हणजे एकच बली नुसता नावाचा बली नव्हता. त्याच्यावर सात हत्तीची ताकद होती. ज्याची आभूषण अद्याप कुणी उचलू शकत नाहीये. अशा प्रकारचा तो बली. बली कुठं आणि तुम्ही कुठं? म्हणजे बळी हा बलाढ्य होता. त्याच्यासारखा बलाढ्य या विश्वाच्या काही दुसरा कुणी नाहीये. ज्याप्रमाणे त्याचा देह बलाढ्य त्याप्रमाणे त्याची आभूषणं सुद्धा बलाढ्य होती. मग तुम्ही आता मला एक सांगा, म्हणून तुम्ही त्या आभूषणं उचलू शकला नाही. तुम्ही पुण्य संचय गाजविलात. काय असावं पुण्य संचय तुम्ही गाजविला? आम्ही आतापर्यंत पुण्य संचयच केला झालेला. उपकाराची परतफेड उपकारानं करणारा तुम्ही आहात. उपकाराची परतफेड आम्ही करू शकलो नाही. करू शकला नाही. जे काही बोलतात ते पुराव्यानिशी तुम्हाला सिद्ध करावं लागेल. नाही आलोय तो पुरावा घेऊनच आलोय. पुरावे दाखवा नाहीतर मी ते तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही नाही आणलंय. जरूर वाटतं ना का? पण त्याचबरोबर तुम्हाला जर का मी पुरावा दिला, तुम्हाला जर का पुरावा दिला ना, तर या विश्वाच्या ठिकाणी माझ्यासारखा बलाढ्य कुणीच नाही म्हणून मान्य करावं लागेल साऱ्यांना. एक गोष्ट लक्षात ठेवा, न्याय करत असताना दोन्ही बाजूचा विचार करावा लागतो. आता तुम्ही पुरावा सादर करणार, पण हा पुरावा सादर केल्याच्या नंतर माझं सुद्धा स्पष्टीकरण तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल ना. ठीक आहे, स्पष्टीकरण द्या, नाही म्हणत नाहीये. पण मी बोललो तो पुराव्यानंच बोललोय. मी पण तुम्हाला सिद्ध करेन. मग पुरावा सिद्ध करा. मग मला एक सांगा, हो नागपुरा जन्माला येणारा तो कर्कोटक नाग, या कर्कोटक नागाला चावी अग्नीचा तांडव चौदिशाला पसरला गेला आणि अग्नी साऱ्यांना अरण्याला जाळ्यात निघाला होता. त्याच वेळी नलराजानं त्या कर्कोटक नागाला वाचविलं. त्या कर्कोटक नागावर उपकार केले. त्या उपकाराची परतफेड मला एक सांगा, हो त्या कर्कोटकानं काय केली? काय म्हणताय? उपकाराची फेड त्या राजकर्त्याला
स्वतःच्या भगिनीचं कुंकू तू स्वतःच्या हातानं पुसलो. विश्वास असा कोण बंधू आहे तो स्वतःच्या भगिनीचं सौभाग्य स्वतःच्या हाताने या विश्वातून नष्ट करेल. कुंकू त्याचं मी पुसलं. कुणाच्या बाबतीत बोलतोय कळलंच असेल. तुझी भगिनी सुद्धा तेव्हा होय त्याच्याबद्दल तू बोलतोय. मग मला एक सांग, तो माझ्या समोर भांडणासाठी उभा राहिला होता की सत्यत्वाच्या नात्यानं उभा राहिला होता रे? सार्वभौमत्वासाठी तुम्ही बाहेर पडला. बरोबर. सार्वभौमत्वासाठी तुम्ही प्रयत्न केला म्हटल्याच्या नंतर तुमच्या समोर येणारा प्रत्येक जण हा तुमचा वैरीच म्हणून उभा राहणार. बोलला त्या बरं केला ते का वैराला मी मारलोय आणि त्या वैराला मारल्यानंतर स्वतःच्या भगिनीचा कुंकू पुसला गेला. यात दोष माझा नाहीये. रणमैदानाच्या ठिकाणी जय पराजय आणि वीरगती ही ठरलेली आहे. त्याचप्रमाणे वीरगतीचं मरण त्या विद्युज्वाला प्राप्त झालंय. सार्वभौमत्व प्रस्थापित करत असताना सामोपचाराचा मार्ग शास्त्रात सांगितलेला नाहीये का? सामोपचार जरी ऐकण्यासारखा असेल तर ऐकून घेऊ शकतो. ऐकण्याच्या पलीकडे जो आहे ज्याला नात्याचा विसर पडला आणि उभा राहिला, मग माझा सार्वभौम सत्ताधीशपणा मी का दाखवू नये? म्हणजे तुमचा सार्वभौमत्वपणा तुम्ही सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या भगिनीच्या सौभाग्याचा सुद्धा तुम्ही विचार केला नाही. मग मला सांगा, तुमची भगिनी जी होती तिच्या सौभाग्याचा तुम्ही विचार न करता त्या सौभाग्य देण्याचा शेवट तुम्ही रणांगणात केला आणि आता आश्रितासाठी तिला लंकेत पोचता. लंकेत पोसायला सुद्धा ना असे भाऊ आले असतात. मग तुम्ही मला एक सांगा, स्त्री तत्वाचं पांडव तुम्ही माझ्या समोर वाचून दाखवला. तुम्ही काय केला? तुम्ही काहीच केला नाही. मला पण काय ऐकत नाही. तुम्ही अधर्मानं वागलातच नाही. अधर्मानं आम्ही वागलो नाही असं म्हणतो नाही. मला आठवत नाही म्हटलं. नाही तुम्हाला तर का आठवत नाही? तुम्हाला स्त्री म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे होती तुमची सुरुवात काय ती म्हणते काय? तुमची माता कद्रू माता, बरोबर ना? हिनं ज्यावेळी विनंती मातेला शब्द दिला की अंगणात उभी राहिल्यानंतर उच्च श्रवा घोडा, या उच्च श्रवा घोड्याची शेपूट ही कुठल्या रंगाची? विनंती मातेला सांगितली पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे. पण कद्रू मातेला काय वाटलं आपण कुठेतरी कमी पडतो, म्हणून तिनं काय सांगितलं ही पांढऱ्या शुभ्र रंगाची नसून आहे ती काळा नीलवर्णीय रंगाची आहे. मग हे सत्य कितपत आहे हे जगदर्शनाला येणार होतं आणि त्यांचं खोटापण हे जगासमोर येणार होतं. म्हणून कद्रू मातेला काय केलं, दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच उच्च श्रवा घोड्याची शेपूट ही कशी आहे, कुठल्या रंगाची आहे हे पाहण्यासाठी तत्पर व्हावं. पहिली लागली गेली, काहीच लागली गेली. जर का मी हरले, तू जर कॅबिनेट त्याला सांगितलं जर का तू पाय हरली तर 1 वर्षाचं दास्यत्व तुला स्वीकारावं लागेल. पहिली मान्य करण्यात आली. विनता माता तिथून निघून गेली कारण ती सत्यवादी होती. तिथून निघून गेल्यानंतर तिथं साऱ्या सर्पांना तुमच्या आईनं बोलवलं. बरोबर आहे ना? बोलवलं. ते बोलवल्यानंतर तुम्हाला अधर्माचा मार्ग आत्मसात करायला लागला. कारण उच्च श्रवा घोड्याला उदय सूर्योदय होता क्षणी शेपटीला तुम्ही जाऊन चावा धरून बसावं. जेणेकरी शेपूट काळ्या रंगाची नीलवर्णीय रंगाची व्हावी. आपलं वचन आपले शब्द हे खरे ठरावे म्हणून त्या क्षणाला तुमच्या माती जबाबदारी देण्यात आली आणि तुम्ही जाऊन ती जबाबदारी पूर्णही केला. मग नाही मातृहत्या बोल मध्ये बोलू राहू मग तुम्ही बोलताना थांबू नका. थांबवून काही प्रश्न निर्माण होईपर्यंत ऐकून राहिलं नंतरच थांबणार आहे. बरेच प्रश्न तुम्ही घेऊन नाही आज ऐकत आलोय. घेऊन यायची वेळ नव्हती. साऱ्यावर शस्त्र घेत आवायची होती म्हणून आज असा झालोय. पण तुम्हाला सांगावंच वाटतंय धर्म आणि अधर्म तुमच्या आईच्या शब्दपूर्ततेसाठी तुम्ही उच्च श्रवा घोड्याला घेऊन चावा धरून बसला. हा धर्म की अधर्म?
छान बोलला. जेवढं तुम्हाला माहित होतं तेवढंच बोलला. नाही ते माहित असतात तेवढं पण उगाच माहित नाही ते बोलण्याची सवय आम्हाला आहे. कारण आहे काय माहिती का, आता हे सारं का घडलं त्याच्यावरचं खरं कारणच तुम्हाला ध्यान नाही. सांगा ना मग. आता आम्ही अधर्म केला, हो. आम्ही पाप केलं, बरोबर. असं तुम्ही ठामपणे सांगता. हा कोण बोलतोय? ज्या उच्चैस्तव घोड्याच्या पुच्छेला ताबा धरून आम्ही बसलो, याच्यामुळं त्याच्या शेपटीचा असणारा रंग बदलला. बरोबर. आणि याच्यामुळं विनता मातेला दासत्व स्वीकारावं लागलं. गोष्ट म्हणजे सत्य आहे. मग मला सांगा, हे दासत्व स्वीकारावं लागल्याच्या नंतर या विश्वाच्या ठाई तिचा पुत्र म्हणजे वैनतेय होय. तो वैनतेय या विश्वाच्या ठाई उदय आला की नाही? उदयास आलाय. आलाय ना? उदयाला आलाय मी मान्य करतोय. मग तो उदयाला आला आणि ज्याप्रमाणे जन्माला माणूस आला म्हणजे या विश्वाच्या ठाई तो सर्वश्रेष्ठ गणला गेला असं कधी होत नाही. तो फक्त वैनतेय जन्माला आला होता. त्याचे पराक्रम, त्याचं अस्तित्व नव्हे, त्यालाच नव्हे तर नव्हे तर या विश्वानं मान्य करावं म्हणून केवळ बंधू या नात्याने आम्ही हे सारं घडवलं गेलो. त्याच्या पुढे काय घडलं? देव आणि वैनतेयाचा संग्राम घडला गेला आणि अखेरचा संग्राम महाविष्णू समवेत त्याचा घडला. बरोबर. आणि त्या संग्रामात देवाचं दासत्व त्यानं स्वीकारलं. देवाचं वाहन म्हणून तो राहिला आणि याच्यामुळे घडलं का, विश्वाच्या ठाई तो निदर्शना झाला. मग त्याला निदर्शनाला आणून आम्ही अधर्म केला असं म्हणायचंय का तुम्हाला? एक लक्षात ठेवा, हा केला तो अधर्म